मयूर वनगे मारहाण प्रकरणाला 3 दिवस, 4ही आरोपी अद्याप फरार। भाजपच्या दक्षिण रायगड उपजिल्हाध्यक्षांसह 4 जणांविरोधात गुन्हा। जखमी मयूर वनगे मृत्यूशी झुंज देत असताना पत्नीची पोलीस अधीक्षकांकडे धाव। रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात घडलेल्या मयूर वनगे मारहाण प्रकरणाने गंभीर वळण घेतलं असून या घटनेला 3 दिवस उलटूनही 4ही आरोपी पोलिसांच्या अद्याप हाती लागलेले नाहीयेत। या घटनेमुळे पेण तालुक्यात संतापाचं वातावरण निर्माण झालंय। पेण जवळील कामार्ली इथल्या वनगे फार्म हाऊसवर शनिवारी रात्री व्यावसायिक मयूर वनगे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून पनवेल इथल्या गांधी रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। मयूर वनगे मृत्यूशी झुंज देत असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे। या प्रकरणात भाजपचे दक्षिण रायगड उपजिल्हाध्यक्ष मंगेश दळवी यांच्यासह हरेश दळवी, रुपेश दळवी आणि रणजित दळवी या चौघांविरोधात पेण पोलीस ठाण्यात प्राणघातक हल्ला, जीवे मारण्याची धमकी आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय। तक्रारीनुसार मयूर वनगे हे फार्म हाऊसच्या स्वयंपाकघरात बसलेले असताना चौघांनी अचानक मागून येत त्यांच्यावर बेदम मारहाण केली। यावेळी मंगेश दळवी यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आलाय। या घटनेला 3 दिवस उलटूनही आरोपी फरार असल्याने मयूर वनगे यांच्या पत्नी नीना वनगे यांनी थेट रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांची भेट घेत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे। यावेळी पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू असून सर्व आरोपींना लवकरच अटक केली जाईल अशी ग्वाही दिल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे। दरम्यान या प्रकरणाकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचं लक्ष लागलं असून आरोपींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी कुटुंबियांसह नागरिकांकडून जोर धरू लागली आहे। दम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड। ताई, काय सांगाल? आज जिल्हा पोलीस अधीक्षकांशी आपण भेट घेतलेली आहे, काय चर्चा झाली, नेमकं काय प्रकरण आहे? मी नीना मयूर वनगे बोलतेय। माझ्या नवऱ्यावर जीवघेणा हल्ला झालेला आहे। ते आता गांधी हॉस्पिटलमध्ये ICU रूम मध्ये आहेत। तर आता मी मॅडमला भेटून आली। मॅडम झाली माझी हे बोलचाल। तर मॅडम बोलल्या मी मॅडमला रिक्वेस्ट केली का आज 5 दिवस झाले म्हणून आम्हाला न्याय पाहिजे म्हणून, त्यांना अटक नाही झालेली अजून। तर मॅडम बोलल्या तुम्हाला मी न्याय मिळवून देईल। आणि मॅडमनी सांगितलं, मी मॅडमला बोलली मला लवकरात लवकर न्याय पाहिजे। आणि माझ्या नवऱ्याला जे त्यांनी त्रास दिलेला आहे, गुंडगिरी पाठवून त्यांनी माझ्या नवऱ्यावर जी क्रूरता दाखवलेली आहे त्याच्याबद्दल मला न्याय मिळाला पाहिजे। आणि मी दुसरं काही बोलत नाहीये, माझ्या नवऱ्याला फक्त न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे। आता काय नाव आपलं, नेमकं काय प्रकरण आहे? आज आपण जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। माझं नाव विजय घोडिंदे, मी मयूर वनगे यांचा मेहुणा आहे। 1 ऑगस्ट रोजी झालेला जो भ्याड हल्ला बोलता येईल किंवा त्याला जी मारहाण झाली, जीवघेणा हल्ला झाला, त्याच्या संदर्भात आम्ही आज मॅडमच्या बरोबर चर्चा केली। मॅडमने आम्हाला आश्वासित केलंय की आरोपी लवकरच तात्काळ आमच्या पोलिसांच्या कस्टडीत असतील। आणि आम्ही तीच मागणी केली की त्याला मयूरला आज मृत्यूशी झुंज घेतोय गांधी हॉस्पिटलमध्ये। आज सुद्धा त्याचं ऑपरेशन चालू असताना आम्ही आता इथं न्याय मागण्यासाठी आलो, का तर आरोपी हे मोकाट फिरतायत आणि अशांना जेरबंद केलं पाहिजे, कारण हे समाज विघातक अजून समाजामध्ये दहशत निर्माण करतील, म्हणून आरोपींची अटक झाली पाहिजे, या मागणीसाठीच आम्ही आलो। काय नेमके कोण आहेत या प्रकरणामध्ये? या प्रकरणामध्ये मंगेश दळवी, रुपेश दळवी, हरेश दळवी, रणजित दळवी यांनी त्यांच्यावर हल्ला केलेला मयूर वनगे यांच्यावर। तर त्यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे, ह्याच मागणीसाठी आम्ही इथं आलो।